आज दिव्यांग दिन आणि या दिव्यांग दिनानिमित्ताने सर्व दिव्यांगांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि खऱ्या अर्थानं आजचा दिव्यांग दिन जो आहे तर आपण कसा साजरा केला पाहिजे, तर दिव्यांग दिन त्यांना जे काही मूलभूत त्यांचे जे हक्क आहे त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणे या खऱ्या अर्थानं तोच खऱ्या अर्थानं त्या म्हणजे त्यांना त्या दिनाचं महत्त्व कळवून देणे की आपले जे हक्क आहेत ते त्यांना मिळवून देणे। तर आपण पाहतोय की बऱ्याच ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत, ज्या सरकारच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर त्या का पोहोचत नाही ते तर त्यांना त्या ठिकाणी जे काही दिव्यांग असतात तेव्हा पहिले त्यांच्या हातावर असेल पायाने असेल की ते शरीराने विकलांग असतात, परंतु त्यांनी ते मात्र मनाने कधीही विकलांग नसतात। त्यांचं मन नेहमी मजबूत असतं। ते नेहमीच कोणतेही आज जर गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील ज्यामध्ये स्वतःचे जे उद्योगधंदे त्यांनी स्वतः चालू केलेले आज बऱ्याच ठिकाणी आहे। आणि परंतु काही ठिकाणी असं असतं की त्यांचे जे हक्काचं आहे ते सुद्धा काही जे लोक आहेत ते तेच हिसकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। तर हे असं न करता प्रत्येकाने त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करून त्यांना पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने हा हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे। त्यांना पत्रकार म्हणून मी तर नेहमीच त्यांच्या पाठीशी असून नेहमीच त्यांच्या ज्या काही बातम्या आहेत त्या नेहमीच मी लावण्याचा प्रयत्न करतो। आणि एक सामाजिक म्हणून एक माणुसकी ग्रुप म्हणून सुद्धा नेहमीच त्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच ते जे सांगतील तेव्हा नेहमीच माणुसकी ग्रुप जिल्हा अध्यक्ष या वतीनं नेहमीच त्यांच्यासाठी काम करत राहील एवढंच बोलतो। आणि पुन्हा या ठिकाणी सर्व दिव्यांगांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या दिव्यांग दिनानिमित्त या दिव्यांग मंडळीने येथील सर्व कर्मचारी आणि अध्यक्ष आणि यांनी एक चांगल्या प्रकारचं जनतेला म्हणजे वास्तविक त्यांना लोकांनी सहकार्य करण्याच्या ऐवजी आज जेवणाचाही कार्यक्रम त्यांनी ठेवला। हे म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी आज केलेलं आहे। आणि जनतेमध्ये कशा प्रकारे एक चांगली भावना तयार होईल या उद्देशाने त्यांनी सर्वांना एक चांगल्या प्रकारचा एक आपला म्हणजे हा कार्यक्रमामुळे त्यांनी दाखवून दिलेला आहे। वास्तविक त्यांची जी परिस्थिती ती अपंग आहेत, कोणी हाताने काही पायाने कोणी कुठल्या आवळाने, तरीसुद्धा ते कुठल्याही पद्धतीमध्ये कधीही मागे राहत नाहीत। त्यांनी आज पावतो प्रत्येक जी कामं केलीत किंवा ती करायची आहेत ती मोठ्या ताकदीने आणि हिमतीने ते करतात। जवळजवळ सहकार्य त्यांना घेण्याची गरज पडत नाही, ते स्वतःच्या हिमतीने तयार होतात। परंतु शासनाच्या योजना सर्व त्यांच्या पावतं पोहोचाव्यात। जे गावातील पदाधिकारी आहेत त्यांनी देखील चांगल्या प्रकारे त्यांनी काळजी घ्यावी आणि खरोखर जो निधी येत असेल तो निधी त्यांना मिळावा आणि कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये किंवा जनतेने आज या लोकांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। परंतु जनता ही वेगळ्या मार्गाने चालते आणि नको त्याला मदत करते। वास्तविक या लोकांना एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करणं एक सर्वांचं कर्तव्य आहे। कारण आज जी परिस्थिती आहे ती दिव्यांगाला परमेश्वराने आपाप घडवलेली असते, त्यांनी काही मुद्दाम केलेली नसते। परंतु लोक या गोष्टीचा कधीही विचार करीत नाहीत आणि लोक फक्त कामापुरता व्यवहार करतात आणि विसरून जातात। तरी कृपया या सर्व शासनाच्या योजना असतील त्यांच्या पावतं पोहोचाव्यात आणि त्यातल्या आपल्या लोहारे गावातील देखील जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील त्यांना योग्य असं सहकार्य करावं। कुठलीही मनामध्ये कोणतीही विचित्र भावना ठेवू नये किंवा त्यांना काही अडचणी येईल असं करू नये। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।